नमस्कार. आजचा दिवस माझा. आजचा विषय आहे भेदभाव. शुद्ध मराठीत सांगू का हो? भेद केल्याशिवाय भाव येतच नाही. हा कॉमर्सचा नियम आहे. तुम्ही घ्या ना, बटाटे घ्या, कांदे घ्या, सरसकट एक भावात विकल्या जातील का? घेणारही नाही लोक. पण तुम्ही त्यातले काही बटाटे किंवा टमाटे वेगवेगळे केले, आंबे वेगवेगळे केले, मग चांगले जे आहेत ते 100च्या ऐवजी 150 रुपये भाव द्या. नॉर्मल आहे त्यांना 50 रुपये भाव द्या. असं करून तुम्ही तुमचा व्यवसाय करून घ्या. बरं ना? असंच काहीसं सरकारचं आहे. भेद केल्याशिवाय भाव येत नाही आणि यांना तर भाव हवाच असतो. बिना भावाचं काम होतच नाही. आता यांचं असं म्हणणं आहे, मी नाही त्यातली आणि डॅश 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 डॅश. पैसा, सत्ता, जातीयवाद, स्त्री पुरुष हे सगळे भेद सरकार आणि सरकारी कर्मचारी करतच राहतात. मी म्हणतो नेहमी, कर खोटं, बन मोठं आणि भ्रष्ट आचरण यामध्ये कधी स्पर्धा घेतल्या ना तर आपल्या देशाचा नक्कीच अव्वल नंबर येईल आणि सर्व राजकारणी लोक त्यात पुढेच असतील. बाकी मी सांगतो ना, आत्ता एशियाई गेम्स झाले. जपानसारखा एक छोटासा देश पण 50 सुवर्णपदक नेतो, पण आपण प्यारे भाई बहन 141 कोटी झालो पण 30 पण सुवर्णपदक आणले नाही. कारण काय? हे जे वरचे मुद्दे आहे की नाही, भेदभाव, हे कोणाला आवडतं? सर्वसामान्यांपासून गरिबांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतं. म्हणजे काय? जनतेलाच भेदभाव आवडतो. यातूनच सरकार किंवा सरकारी कर्मचारी घडतात. आता सरकार काय खोटी पब्लिसिटी खूप करते. भेदभाव नको, लिंगभेद नको, जातीभेद नको आणि स्वतः करताना नंतर भेदच करते. आता मला सांगा, त्या गुजरातच्या मोठ्या स्टेडियममध्ये 1,35,000 लोकांची कॅपॅसिटी आहे. तिथे 40,000 महिलांना फुकट तिकीट दिलं आणि मुलांनी काय पाप केलं हो? काय यांचं घोडं मारलं? का हे जे निर्णय घेणारे मुलं नाही आहे, टाळ्या वाजवणारे आहेत? नाही ना. 40,000 महिलांना दिलं तर मी म्हणतो 20,000 मुलांना आणि 20,000 मुलींना दिलं असतं, किंवा 10,000 मुलांना फ्री तिकीट दिलं असतं, 30,000 मुलींना दिलं असतं. नाही 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 नाही, भेदभाव आम्ही करू, तुम्ही प्रामाणिक वागा. असं आपलं प्युअर सरकारी काम आहे आणि आपल्याला देश महासत्ता बनवायचा आहे. तो बनेल येत्या 50-60 वर्षात. असो. जय भारत.